निवडणुकीच्या तोंडावर विशाळगड सारख्या घटना घडवल्या जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर केलाय। महाराष्ट्र अस्थिर करून धर्माधर्मांमध्ये तेढ निर्माण करून जातीय दंगली करून महाराष्ट्रात मत घेण्याचा धंदा सरकारने सुरू केल्याचा आरोपही वडेट्टीवारांनी केलाय। विशाळगड प्रकरणी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर गंभीर आरोप केले। त्याचबरोबर पोलीस अधीक्षकांना निलंबित करून जिल्हाधिकाऱ्यांची तत्काळ बदली करण्याची मागणीही वडेट्टीवारांनी केली आहे। रवी पडवळ नावाच्या व्यक्तीचा विशाळगडावरील घटनेला कारणीभूत असून त्याच्या मुसक्या आवळण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केलेली आहे। निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारच्या घटना घडवण्याची आता सुरुवात होते आहे। आता काही विशिष्ट हेतूने महाराष्ट्र अस्थिर करून धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करून जातीय दंगली करून महाराष्ट्रामध्ये मत घेण्याचा नवीन गोरखधंदा सरकार प्रायोजित सुरू करण्याचा प्रयत्न आहे। विशाळगड प्रकरणाची ही निपक्ष चौकशी व्हावी आणि जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई व्हावी। एकतर कलेक्टर तिकडे होते, कलेक्टरांनी का आदेश दिला नाही, म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची बदली करा आणि पोलीस अधीक्षकांना निलंबित करा आणि याचा मास्टरमाइंड शोधून तो पडवळ नावाचा रवी पडवळ नावाचा माणूस मोकाट कसा फिरताय, कसं सापडत नाही, ज्याने सगळ्या घडवण्यामध्ये त्याचा मोठा हात आहे, त्याच्यावर त्वरित कारवाई करा, त्याच्या मुसक्या बांधा। आपण बघतोय विशाळगड प्रकरणामध्ये सरकारचा हात असल्याचा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलाय। निवडणुकीच्या तोंडावर हे सगळं घडवलं जात असल्याचे वडेट्टीवार म्हणाले। महाराष्ट्र अस्थिर करून मत मिळवण्याचा सरकारचा डाव असल्याचा गंभीर आरोप वडेट्टीवारांनी केलाय। रवी पडवळच्या मुसक्या आवळा तोच या सगळ्याला कारणीभूत असल्याचा आरोप सुद्धा वडेट्टीवार यांनी केलाय।